हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज मी मार्केटमधून 10 ते 12 लिंब घेतलेली आहेत आणि ही 1 तासभर आपण पाण्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने कोरडी करून घेणार आहोत। आज आपण आस्वाद रेसिपीजमध्ये इन्स्टंट असं लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी ही 10 ते 12 लिंब जी आहेत ती स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण मधून ही चिरून घेणार आहोत। लिंबापासून आपल्याला लिंबू सरबत जे आपण बनवतो ते प्रत्येक वेळेस करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही पावडर जर करून ठेवली तर अगदी झटपट असं काही मिनिटातच, अगदी 2 ते 3 मिनिटातच तुम्ही लिंबू सरबत घरच्या घरी बनवू शकता। अचानक पाहुणे आले त्याच वेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर पावडर करून ठेवली तर ती तुम्हाला उपयोगी पडते। तर आपण अशा पद्धतीने ही जी लिंब आपण कट करून ठेवलेली आहे त्याचा जो रस आहे तो एका वाटीमध्ये आपण गोळा करतोय। 1 वाटी रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी साधारण मोठ्या आकाराची लिंब आपल्याला लागणार आहेत 10 ते 12। तुम्ही ते बघू शकता। ऑलमोस्ट आपली ही वाटी जी आहे ते लिंबाच्या रसाने भरलेली आहे। कोणतीही वाटी तुम्ही घरची घेऊ शकता, काहीच प्रमाण नाही आहे। आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता 1 लिंबू मात्र तसंच राहिलं आहे। एका मोठ्या ताटामध्ये हा जो लिंबाचा रस आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या साखर यामध्ये ॲड करायचे। हे प्रमाण आहे, कोणतीही वाटी घ्या, पण 1 वाटी लिंबाचा रसाला 3 वाटी आपल्याला साखर इकडे लागणार आहे। तर साखर यामध्ये मी घालून घेते बस। आणि हे मिश्रण जे आहे छान एकत्र करून घेऊयात आणि बाहेर कोरडं न करता आपल्याला फॅनच्या हवेखाली हे पूर्णपणे ड्राय करून घ्यायचे। साधारण 3 दिवस हे लागणार आहे वाळण्यासाठी आणि त्याच्यानंतर मस्त असे क्रिस्टल्स तयार होतात। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि जर तुम्हाला आवडला तर मी रिक्वेस्ट करते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा। इथे तुम्ही बघू शकता 2 दिवस झालेले आहेत। मी घरामध्येच हे जे मिश्रण आहे फॅन खाली वाळवलेलं आहे। हळूहळू क्रिस्टल्स व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अगदी घाईच्या वेळेत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची जर पावडर करून ठेवली ना तर तुम्हाला ती अगदी उपयोगी पडते। पटकन अशी एनर्जी आपल्याला मिळते। तुम्ही इथे बघू शकता 3 दिवस मी पूर्णपणे फॅनच्या खाली वाळवलेलं आहे आणि मस्तपैकी असे क्रिस्टल्स तयार झाले। तर मिक्सरमध्ये काढल्यानंतर अशी पावडर तयार होते आणि हे आहे आपल्या लिंबू सरबताचं प्रीमिक्स। मस्त झालेलं आहे। आता सरबत तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही पावडर करताना त्यामध्ये मीठ घातलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे। आणि ते सब्जाही मी भिजवलेले आहेत, मस्त फुललेले आहेत। चला तर मग आपण सरबत करून घेऊयात। लिंबू सरबत तर सगळ्यांनाच आवडतं, तर हे जर प्रीमिक्स तुम्ही करून बघितलं तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा वेळही वाचेल। 3 ग्लासेस मी घेतलेले आहेत, त्यामध्ये साधारण 1 ते सव्वा चमचा इथे मी ही पावडर जी आहे ती घालून घेतलेली आहे। त्यामध्ये थंड माठातलं पाणी यात ॲड करते। तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रीजमधलं पाणीही वापरू शकता आणि बर्फाचे तुकडेही यामध्ये घालू शकता, पण मी इथे माठातल्या पाण्याचा वापर केलेला आहे। ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आपलं काही मिनिटातच हे सरबत तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण सब्जाही घालून घेणार आहोत आणि मीठही मी घातलेलं आहे। दॅट्स इट। आणि खूप सुंदर असं मस्त चवीचं हे लिंबू सरबत इथे तयार झालेलं आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तसे एक छान मस्त रेसिपी घेऊन।